आता घेऊयात मेट्रो शहरांतील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत 1 मे पासून 10% पाणी कपात अटळ दिसते। जल अभियंता विभागाने तसं पत्र पालिका आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठवलंय। पाणी कपातीबाबत 29 एप्रिल पूर्वी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिका माहीम ते वांद्रे दरम्यान 1.3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार आहे। यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी फुटणार। 3 वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलामुळे मुंबईतील उपनगरांमधून दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयालगत असलेले सुभाष मैदान दुरावस्थेत आहे। मैदानावर टेंडर काढून जनतेच्या पैशांची लूट होते। भाजपचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी हा गंभीर आरोप केला। नाशिकच्या पेठरोडवरील आरटीओ ऑफिस परिसरात असलेल्या चेंबरमध्ये एक तरुण पडला। स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढले। चेंबरला कुठलेही झाकण नसल्याने ही दुर्घटना घडली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना 26 एप्रिल पासून उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत। विद्यापीठ आणि धाराशिव येथील उपपरिसरातील पदव्युत्तर विभागांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या असतील। नवीन शैक्षणिक वर्ष येत्या 15 जून पासून सुरू होईल। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून देशभरात 200 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये जवळपास 40,000 युनिट रक्त संकलित करण्यात आलंय।